श्री स्वामी समर्थ संपूर्ण चरित्र कथा भाग 1 दिव्य अवतार आणि रहस्यमय प्रकट होणे. प्राचीन काळापासून हिंदू धर्मात असे मानले जाते की जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो, लोक दुःखात सापडतात आणि भक्तांना योग्य मार्गदर्शनाची गरज भासते, तेव्हा परमेश्वर विविध रूपांनी अवतार घेतो. दत्तात्रेय हे त्रिदेवांचे ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकत्र स्वरूप मानले जाते. हे दत्तात्रेयचे विविध काळात विविध अवतार घेऊन भक्ताचे रक्षण करतात. अशाच देवी अवतारांपैकी एक महान आणि अद्भुत अवतार म्हणजेच श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ यांचा जन्म सामान्य मनुष्यासारखा झाला नाही. त्यांच्या आई वडिलांविषयी, जन्मस्थानाबद्दल किंवा त्यांच्या बालपणाबद्दल कोणताही ठोस पुरावा नाही किंवा माहिती नाही. त्यामुळे त्यांचा अवतार हा पूर्णपणे रहस्यमय मानला जातो. ते कोठून आले, कसे आले हे कोणालाही माहीत नाही. एके दिवशी अचानक लोकांना ते दिसू लागले. कधी ते जंगलात एखाद्या झाडाखाली बसलेले असायचे, तर कधी एखाद्या गावात फिरताना दिसायचे. त्यांचा वावर अत्यंत साधा होता, पण त्यांच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण तेज आणि आकर्षण होतं. लोक त्यांना पाहून आश्चर्यचकित होत आणि त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होते. हे कोण आहेत जे लोक त्यांच्या जवळ गेले? त्यांनी काही अद्भुत अनुभव घेतले. स्वामी कोणालाही काही विचारण्याआधीच त्या व्यक्तीच्या मनातील विचार सांगत. त्यांना लोकांच्या अडचणी, दुःख आणि समस्या आधीच माहीत होत असतं. कधी ते प्रेमाने बोलत, तर कधी अगदी कठोर शब्दात मार्गदर्शन करत. पण त्यांच्या प्रत्येक कृतीत भक्ताच्या कल्याणाचा हेतू असायचा. हळूहळू लोकांना जाणवू लागले की हे साधे संत नाहीत. त्यांच्यामध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे. त्यांना भूत, वर्तमान आणि भविष्य यांचे ज्ञान आहे. ते कोठेही कधीही प्रकट होऊ शकतात. त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल श्रद्धा निर्माण होऊ लागली. लोक दूर दूरहून त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. काही जिज्ञासेपोटी, काही आपल्या दुःखातून मुक्त होण्यासाठी, तर काही फक्त त्यांच्या दर्शनासाठी येत. आश्चर्याची गोष्ट म्हणजेच जो कोणी खऱ्या श्रद्धेने त्यांच्याजवळ गेला, त्याला काही ना काही अनुभव मिळत असे. या भागातून आपल्याला समजते की स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचे दिव्य अवतार आहेत, जे मानवजातीच्या कल्याणासाठी या पृथ्वीवर प्रकट झाले. त्यांचा अवतार हा रहस्यमय असला तरी त्यांचा उद्देश स्पष्ट आहे: भक्तांना मार्गदर्शन करणे, त्यांचे दुःख दूर करणे आणि त्यांना योग्य जीवनमार्ग दाखवणे. या पहिल्या भागाचा मुख्य उद्देश असा आहे की देवाचा अवतार हा नेहमीच सामान्य नियमांच्या पलीकडे असतो. सुरुवातीला लोकांना शंका येते, पण अनुभवातून श्रद्धा निर्माण होते आणि खरा भक्त असेल तर गुरु स्वतः त्याच्यासमोर प्रकट होतात. श्री स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, तर ते देवी शक्तीचे सजीव स्वरूप होते. त्यांच्यावर श्रद्धा ठेवली तर जीवनात मार्ग नक्कीच सापडतो. श्री स्वामी समर्थ.